काल दुपारी माझा फोन वाजला. स्क्रीनवर वारे गुरुजी अशी अक्षरं दिसली. मी फोन उचलला. समोरून वारे गुरुजींचा आवाज. सर, क्लीन शीट मिळाली बरं का आपल्याला. गुरुजींच्या या वाक्यातलं हे जे आपल्याला होतं ना, ते त्यांना क्लीन शीट मिळाली या अर्थाचं नव्हतंच मुळी. वाबळेवाडीच्या शाळेच्या उत्कर्षावर जळणारे राजकारणी आणि समाजकंटक यांच्या खेकडा मनोवृत्तीविरुद्ध लढणाऱ्या आणि या सिस्टीमचा बळी ठरलेल्या वारे गुरुजी नावाच्या आधुनिक सांदीपणीच्या लढ्यात जे लोक सहभागी झाले होते, त्या सगळ्यांच्या सद्भावनेला मिळालेलं यश सत्याचा विजय होता. वारे गुरुजी एक प्रतिकात्मक स्वरूप होतं जनभावनेचं. शेवटी ती जनभावना जिंकली. क्लीन शीट मिळाली बरं का आपल्याला. यातला आपल्याला हा शब्द फार महत्त्वाचा होता. वारे गुरुजींनी नकळतपणे त्यांच्यावर झालेल्या अन्यायकारक कारवाईतून दोषमुक्ती मिळाली हे सांगताना त्या लढ्यात त्यांच्यासोबत 2-2 पावलं चाललेल्या माझ्यासारख्या अनेकांना सहभागी करून घेतलं होतं. वारे गुरुजींनी सरसकट त्या सगळ्यांप्रती कृतज्ञताच व्यक्त केली असं म्हणता येईल. संपूर्ण महाराष्ट्रात वाबळेवाडी पॅटर्नच्या निमित्तानं नावाजलेले मात्र गेल्या 2 वर्षांपासून शालेय कामकाज हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर, प्रशासकीय कामात अनियमितता आणि निष्काळजीपणाचे आरोप करून प्रशासनानं ज्या वारे गुरुजींना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न चालवला होता, त्या कुटील कारस्थानांचा काल अंत झाला. या सगळ्या आरोपांमधून जिल्हा परिषदेनं वारे गुरुजींना दोषमुक्त केलेलं आहे. शिरूरमधल्या शिक्रापूरजवळच्या वाबळेवाडीतली पडकी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा वारे गुरुजींच्या प्रयत्नांनी आणि ग्रामस्थांच्या सहभागाने काचेची 0 एनर्जी इको फ्रेंडली शाळा, शालाबाह्य विषय, 16 परदेशी भाषा शिकवणारी इंटरनॅशनल शाळा बनली. पुण्यातल्या एका खेडेगावातल्या शेतकऱ्यांची पोरं फाडफाड इंग्रजीच नाही तर सरसर जपानी आणि रशियन भाषेतही बोलू लागली. विज्ञानावर आधारित अनेक प्रयोग करू लागले. जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा असोत की गुणवत्ता यादी, वाबळेवाडीची पोरं अव्वल येऊ लागली. ज्या झेडपी शाळेत पूर्वी 7 आणि 8 विद्यार्थी अशी पटसंख्या असायची, त्या वाबळेवाडीच्या शाळेचं रुपडं पालटताच नुसती वाबळेवाडीच नाही तर पंचक्रोशीतल्या इतरही गावांमधले पालक आपल्या मुलांना वाबळेवाडीच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी धडपडू लागले. वाबळेवाडीच्या शाळेची प्रगती आणि वारे गुरुजींचा परिस्पर्श यामुळे बहरू लागलेल्या भारताच्या भविष्याचा आपण परामर्श जो आहे तो यापूर्वीच एका मालिकेतून घेतलाय. मी 2 व्हिडिओ केले त्यावर. या आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या शाळेला अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं गेलं हा एक ट्रिगर पॉईंट ठरला असावा. खरं तर वारे गुरुजी हे काही संघ स्वयंसेवक नाहीत की उजव्या विचारांचेही नाहीत. ते एक सामान्य शिक्षक आहेत. अवघ्या देशात धरणं, एअरपोर्ट, विद्यापीठ, रस्ते, अगदी सुलभ शौचालयांना देखील नेहरू आणि गांधी घराण्यातल्या लोकांची नावं दिलेली आहेत. तिथे एखाद्या अभिनव शैक्षणिक संकुलाला जर अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं गेलं तर एवढं दुखलं कशाला? अटलजीही या देशाचे पंतप्रधानच होते की हा देश काय फक्त नेहरू गांधी परिवाराची जागीर आहे की काय? म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचंही नाव दिलं गेलं की त्यांच्या अनुयायांचा पोटशूळ उठतो. वाबळेवाडीतही हेच झालं. इथल्या ग्रामस्थांनी शाळेसाठी आपल्या जमिनी बक्षीसपत्र करून जिल्हा परिषदेला दिल्या. वर शाळा बांधण्यासाठी लोकसहभागातून वर्गणी आणि देणग्यांच्या माध्यमातून निधी उभा केला. नंतर काही सामाजिक संस्था मदतीला आल्या, पण सुरुवात मात्र ग्रामस्थांनी केली होती. लोकांनी गावातल्या यात्रा, जत्रा, ऊस साधेपणानं करत तमाशा आणि गाड्यांच्या शर्यतीवरचा जो खर्च होणारा सगळा पैसा शाळेसाठी वळवला. लोकांनी लग्नात आलेल्या आहेराची पाकिटं शाळेसाठी आणून दिली. कुणी आपल्या वाडवडिलांच्या श्राद्धानिमित्त जेवणाचा खर्च टाळून तो पैसा शाळेला दिला. काहींनी लग्नही साधेपणाने करून वाचवलेला पैसा शाळेच्या उभारणीसाठी मदत म्हणून दिला. या सगळ्या देणग्यांना रीतसर पावत्या दिलेल्या आहेत. त्याचं ऑडिट झालेलं आहे. हा निधी जमा करण्यासाठी ग्रामस्थांची एक कमिटी आहे, जी शाळा सुधार समिती म्हणतात त्याला. ज्या कमिटीशी वारे गुरुजींचा दुरान्वयानंही संबंध होता, कारण वारे गुरुजी फक्त अध्यापनाचं काम करायचे, शिकवण्याचं. तर अशा लोकसहभागातून उभी राहिलेली शाळा पुढे बहरली, लोकांच्या प्रयत्नांमधूनच बहरली. कारण शाळेत मध्यान्ह भोजन दिलं जायचं, ते धान्यही शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या आया, मावश्या, काक्या निसून द्यायच्या. धान्य निवडणं, टिपडणं हे सारं गावकरीच करायचे. एक पर्सनल टच होता प्रत्येक घराचा या शाळेशी. सोबत वारे गुरुजींचं कल्पक अध्यापन जोडीला होतं. त्यांनी ज्या पद्धतीनं वाबळेवाडीतल्या मातीच्या गोळ्यांना आकार देत सुंदर घडे निर्माण केले, त्यात ज्ञानामृत साठवलं जात होतं. त्याचे परिणाम वाबळेवाडीचं नाव शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण करू लागले होते. वाबळेवाडीची पोरं शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पहिल्या 5 येऊ लागली. शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये चमकू लागली होती. विज्ञान परिषदा गाजवू लागली होती.
हा चमत्कार घडवणारा आधुनिक सांदीपणी मात्र अकारण घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरला. सगळेच वाबळेवाडीच्या शाळेत शिकायला मिळावं म्हणून धडपडू लागले ना, शेजारच्या गावातल्या एका आमदाराच्या शाळेला टाळं लागण्याची वेळ आली. एवढी पटसंख्या ढासळली त्यांची. मग काय त्या आमदाराच्या रागाचा बळी ठरले वारे गुरुजी, आमदार महाविकास आघाडीचा, थोडक्यात आपल्या काकांच्या पक्षाचा. तत्कालीन सरकारातलाच एक भाग होता. मग काय त्यानं चक्र फिरवली सत्ताधारी म्हणून आणि एका शालाबाह्य व्यक्तीनं वाबळेवाडीच्या शाळेत प्रवेशासाठी डोनेशन घेतलं असा तोंडी आरोप करून या शाळेची आणि वारे गुरुजींची चौकशी लावली. जिल्हा परिषद प्रशासनानंही मग खाल्ल्या मिठाला जागत या सत्ताधारी आमदाराचा जो काही दबाव होता तो दबाव झेलत खोटे अहवाल तयार केले आणि शाळेवर वारे गुरुजींवर दोषारोप ठेवले. गुरुजींना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशीही लावली. या गदारोळात वाबळेवाडीच्या शाळेवर वाईट परिणाम झाले. शाळेच्या व्यवस्थापनाचे हिशोब तपासले गेले, ग्रामस्थ मंडळाची चौकशी झाली. पण सगळं काही लोकसहभागातून जमवलेलं असल्यानं ज्यांनी दिलंय त्यांच्यावरच कसले भ्रष्टाचाराचे आरोप लावणार, नाही का? प्रशासनाच्या हाती काहीच लागले नाही. पण त्यांनी खोटे अहवाल तयार करून वारे गुरुजींना आधी निलंबित केलं. नंतर त्यांची बदली राजगुरुनगरच्या जालिंदरवाडी नावाच्या एका दुर्गम आदिवासी पाड्यावरच्या जिल्हा परिषद शाळेवर केली. तिथल्या पडीक शाळेत फक्त 3 विद्यार्थी शिकायला यायचे, पटसंख्या 3. वारे गुरुजींनी इथेही आपला करिश्मा वापरला. जालिंदरवाडीच्या शाळेचं रोपडं पालटून दाखवलं. ही पाड्यावरची शाळा आधुनिक बनवली. इथेही लोकसहभाग होता. लोक वारे गुरुजींबद्दल ऐकून तर होतेच, त्यांनी गुरुजींवर विश्वास दाखवला आणि आज जालिंदरवाडी शाळेची पटसंख्या 100 आहे. या शाळेनं गुणवत्तेच्या जोरावर यावर्षीचा जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पटकावला आहे. म्हणजे वारे गुरुजी हा माणूस परीस आहे, परीस. तो जिथे जातो तिथं सोनं करून दाखवतो. वाबळेवाडीत अपमानित झालेल्या शिक्षकानं आपलं कर्तव्य न विसरता जालिंदरवाडीतही जादू घडवलीच. दरम्यान मी स्वतः वाबळेवाडीला जाऊन वारे गुरुजी आणि वाबळेवाडीच्या शाळेसाठी जीवाच्या आकांतानं लढणाऱ्या ग्रामस्थांच्या व्यथा आपल्या चॅनलवर मांडल्या होत्या. वारे गुरुजी किंवा वाबळेवाडीकर ग्रामस्थ यांची बाजू सत्याची असूनही त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यांची लेकरं प्रगतीपथावर चाललेलं प्रशासनाला आणि राजकारण्यांना पाहवत नव्हतं. हे परखडपणे मांडून त्याची दखल राज्य सरकारने घ्यावी यासाठी अनेक प्रयत्न करून म्हणावं तसं यश आपल्याला मिळालं नव्हतं. मी पहिल्यांदा जेव्हा वारे गुरुजींना भेटलो होतो तेव्हा माझं लक्ष त्यांच्या पायाकडे गेलं. तर त्यांच्या पायात चपला नव्हत्या. मी सहज विचारलं, गुरुजी चपला गाडीत विसरलात की काय? तर ते फक्त हसले, उत्तर देणं टाळून दुसरीकडे निघून गेले. पण त्यांच्या सोबतच्या वाबळेवाडीकरांना मग मला सांगितलं की जोवर गुरुजींवर आणि शाळेवर लागलेले अन्यायकारक आरोप दूर होत नाहीत तोवर गुरुजी पायात वाहन घालणार नाहीत अशी त्यांनी शपथ घेतली. मी चक्रावलोय आणि व्यथितही झालो. का तर तुम्हाला सांगतो, आता मागच्या महिन्यात 15 ऑगस्टला वारे गुरुजी आपल्या नाशिकच्या पाड्यावर आले होते. मी त्यांना निमंत्रित केलं होतं. आपण जी अभ्यासिका बांधली आहे तिकडे, तिचं उद्घाटन गुरुजी, वारे गुरुजी आणि आपले महाजन काका प्रकाश महाजन यांच्या हस्ते आपण केलं. तेव्हा कांडोळपाडा ग्रामपंचायत कार्यालय जिथपर्यंत गाडी जाते तिथून तर खाली देवळाचा पाडा हा जवळपास 3 किलोमीटर 3.5-4 किलोमीटरचा रस्ता आहे. दगडधोंड्यांनी खाच काळग्यांनी चिखलानं माखलेला रस्ता गुरुजींनी अनवाणी पायाने तुडवला. मी तो फोटो दुसऱ्या दिवशी फेसबुकवर टाकला देखील होता. त्या पोस्टमध्ये मी पुन्हा एकदा सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. पण सरकार मात्र खोके पेट्या अजितदादा शरद पवार यांच्यातच गुंतलेलं होतं. सरतेशेवटी काल सत्याचा विजय झाला. काही असो, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी रमेश चव्हाण यांनी दत्तात्रय वारे यांना त्यांच्यावरच्या आरोपांच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत ते निर्दोष आढळल्यानं त्यांना दोषमुक्त केलं. त्यांच्या निलंबनाचा काळही त्यांच्या सर्व्हिस कंटिन्युटीमध्ये धरला जाईल असं लेखी दिलेलं आहे. सेवाकाल खंडित होणार नाही. आता हे सगळं मनासारखं झालं म्हणून मी काल वारे गुरुजींना विचारलं, फोन आला तेव्हा, गुरुजी आता तरी पायात चप्पल घालणार? गुरुजी म्हणाले, बघू, अद्याप काही ठरवलेलं नाही. मागच्या 2 वर्षात झालेल्या मनस्तापाची आणि शाळेच्या बदनामीची, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची आठवण म्हणून यापुढेही चपला घालायच्याच नाहीत असं मला वाटतंय. वारे गुरुजींचे हे शब्द माझ्या काळजात आरपार शिरले. काल एका निष्पाप माणसाला त्याने न केलेल्या गुन्ह्यात जेव्हा अकारण सजा होते, मनस्ताप बदनामी सहन करावी लागते, कारण काय तर तो समाजाचं भलं करायला निघालेला असतो. त्यामुळं दुखावलेले लोक, राजकारणी
आणि त्यांचे तळवे चाटणारे प्रशासकीय अधिकारी एका सच्छील शिक्षकाला नाहक त्रास देतात, पण आपल्या राज्यकर्त्यांना याचं काहीच वाटत नाही. आज वारे गुरुजींना दोषमुक्त केलं गेलं, पण दरम्यान 2 वर्षांचा कालावधी लुटला की विद्यार्थ्यांचं नुकसान झालं ते वेगळं, वारे गुरुजींच्या प्रामाणिक प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलंय तेही वेगळं, त्यांचा आत्मसन्मान दुखावलाय त्याचं काय. गुरुजी काल वरवर खुश वाटले, किमान त्यांच्या आवाजात तो विजयी सूर होता, पण त्याला कारुण्याची किनार होती जी मला जाणवली. गोरगरिबांचं भलं करण्याचा ध्यास घेतलेल्या शिक्षकाला बदनामी, मनस्ताप आणि पायाला टोचणाऱ्या खड्या काट्यांची बोझ यापुढे तरी बंद व्हावी असं मला वाटतंय, प्रामाणिकपणे वाटतं. गुरुजी, तुम्ही स्वतःला करून घेतलेला हा आत्मक्लेश पुरे आता. तुमचं नाणं खणखणीत आहे आणि ते वाजवूनही दाखवलं तुम्ही. तेव्हा दुनिया काही भाड में गुरुजी. आधी पाय चपला घाला. ही माझी नाही तर समस्त वाबळेकरवाडी ग्रामस्थ, आमचा सगळा आकार परिवार आणि उभ्या महाराष्ट्राची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही ABP माझाचा पुरस्कार स्वीकारायला आला होता, तेव्हाही तुमचे अनवाणी पाय या महाराष्ट्राने पाहिलेच. हा आधुनिक सांदीपणी यापुढे अनवाणी फिरताना दिसला तर महाराष्ट्राच्या पायात काटे बोचतील. ती बोच महाराष्ट्राची असेल गुरुजी. तुमचं काम एवढ्यातच संपलेलं नाही. तुम्हाला महाराष्ट्र घडवायचं आहे, एवढं लक्षात असू द्या. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना विनंती करतो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही वारे गुरुजींना विनंती करा की आता तरी पायात चपला घाला. महाराष्ट्राला तुमची गरज आहे गुरुजी, महाराष्ट्राला तुमची गरज आहे. धन्यवाद.